गीता सांगते, माऊली सांगतात, ज्ञानेश्वरी हरिपाठात सांगतात, सर्वागती राम. चार प्रमाण आहेत हृदयात हरी. हृदय गोविंद म्हणून या कितीतरी प्रमाणात येते हृदयात हरी आहे याचे. मग तुम्ही आम्हाला परत का बेकार करताय हृदयात हरी आहे सांगतात. ऐका, माऊली म्हणतात तुकोबाला विचारत नका, हृदयात हरी आहे खरंय, पण गोचिडाच्या अगदी जवळ दूध आहे म्हणते. किती जवळ आहे? इथं गोचिड आणि थोडा वेळा दूध असले का? किती जवळ आहे? इथं गोचिड वसमतला दूध असले का? किती गोचिड जवळ आहे दुधाच्या? अगदी कांद्याच्या कातोळीच्या पडद्याच्या आड. कांद्याची कातोळी किती जाड असते? वामन महाराज किती जाड असते? असून हाताने चुरबा इथं चुरा होतो, इतक्या अंतरावरती दूध आहे, पण गोचडाला ठेपा नाही. तैसा हृदयामध्ये मी राहू. गोचड्याचं जवळ दूध आहे पण त्याला ठेपा का नाही. तसं हृदयात हरी पण आपल्याला असून उपयोग नाही. बरं, गोचडाच्या जवळ दूध आहे, कसं आहे? काय करावं म्हटले? गायीच्या गोमूत्राचे 7 थेंब अंगावर घ्या म्हणजे किती? सप्तद्रव म्हणजे 7 थेंब अंगावरती घ्यायचे आणि 1 थेंब आपल्या शिखेला म्हणजे शेंडीला लावायचा. सुचिरभूत झाल्याचं, स्नान केल्याचं पुण्य, पावित्र्य त्या देहाला लागतं. इतकं गायीचं गोमूत्र काय पवित्र आहे, पण ते गोड आहे का? एकाला गोड प्या वाटतं का? नाही ते वाटत. काही गोष्टी पवित्र असतात, गोड नसतात, आणि काही गोष्टी गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. अशी कोणती वस्तू आहे जी गोडही नाही पवित्रही नाही? गणेश पुरकर माहितीच नाही काही. दारू पवित्र आहेच म्हणजे सोडा त्याचं, पण दारूनं ज्या भांड्याची संगती केली, ज्या पात्राची संगती केली, त्या पात्रात गंगाजल टाकलं ना, गंगाजल ते देखील अपवित्र होते म्हटले. म्हणजे गंगाजळामध्ये एवढं सामर्थ्य, अपवित्र वस्तूला पवित्र करण्याचं सामर्थ्य गंगाजळात आहे, पण गंगाजळाला अपवित्र करण्याचं सामर्थ्य इतकं पातक, इतकं अपवित्र कोणात आहे? दारूत आहे म्हणलं. मी म्हणत नाही, माऊलीने वर्णन केलं. गंगोदक जरी झाले ते मध्य भांड्या आले, ते घेऊन काही गेले जिया परी दारू दाम खर्च करे मुंह में मिट्टी आती है. किती अपवित्र म्हटले? गंगाजळाला अपवित्र करण्याचं सामर्थ्य दारू. इतकी अपवित्र दारू म्हणून काय करू नका, दारू पिऊ नका. मला काय सांगायचं ऐका बघा, काही गोष्टी पवित्र असतात, खुदही नसतात आणि पवित्रही नसतात. क्वचित गोष्ट असते जी गोड आणि पवित्र असते, ती म्हणजे गाईचं दूध. विठाला विशेष रूपाने हरीला हृदयात साठवलं. पहिला प्रश्न मिटला बाबा. काय? हृदयात हरी आहे, सामान्य रूपाने आहे, विशेष रूपाने साठवायला तुकोबर आहे सांगतात. पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न, जर हृदयात नाही तर साठवता येतो का? आता प्रश्न का उभा राहिला? याच्यासाठी राहिला, हृदय पाहिलं किती 6 इंचाचं आणि हरी पाहिला केवढा? एवढा प्रभू भावे. केवढा हरी सांगू का महाराज? याच्यासाठी एक संवाद आला मला सगळ्यात.
जेवायला घरी गेला महाराजाने स्वार करीत जेवायला कर ती म्हणजे काय अर्थ करू डाळ नाही पीठ नाही पाणी नाही काही करत नाही कशाचा स्वयंपाक करू ते मला लई बोलू नको 2 मिनिटात राशन घेऊन येतो मी दुकानावर गेलो 2 पिशव्या घेऊन आलो घर म्हणली राशन कर स्वयंपाक ती म्हणजे हो राशन आणले पण चुलीत का महाराजाचे हात पाय घालू का महाराज मला उभं चालू पण तरी मला हे काय मालक मला बोलू नको बा महाराज ऐकून मी आता घेऊन येतो काय गॅस आणायला गेलो तर फिमावली महाराज असं रडायला लागली किचन मध्ये काय झालं असेल काम रडत असेल मायकडे थरथर कापायला लागून गेलो मला माय काम रडायला कशासाठी स्वयंपाकाचा त्रास आहे का ती म्हणे महाराज माझा त्रास नाही मग तुमच्यासाठी रडू आले ते मला काय झालं मी धड दाखवते ना माझ्यासाठी काम रडायला ती म्हणजे आता हाय धड दाखवत पण 10 मिनिटांना सांगता येत नाही ते मला कस काय का सांगता येणार नाही मी तर धड दाखवतोय ती म्हणजे आता आहेत महाराज आमच्या मालकाला हुदात लागलाय म्हणजे महाराज घरी आणायला या त्या बघा त्या सोलीनं बांधायले त्या मुसळानं मारायले आता काय करू ती म्हणजे ती पुढच्या दरवाजाने ती मागच्या दरवाजाने निघून जा ते निघाला मागच्या दरवाजाने वाटलं तितक्या ते सिलेंडर करून पुढच्या दरवाजाने आलं घर मला सिलेंडर कसं आहे का ही लगेच मालकाला म्हणली कोणाला खाऊ घालतात वारकरी आणले म्हणली वारकऱ्याने बेसन भाकरी मागा पुरणपोळी मागा वरणपोळी काही मागा तो काय म्हणजे वारकरी सोल मागायले मुसळ मागायले हे म्हणणार काय नियम असेल त्याचा वारकऱ्याचा द्यायचा ना त्यानं खांद्यावर सोल टाकली आणि कोपऱ्यातलं मुसळ हातात घेतलं वारकऱ्याच्या मागे गेला आवाज त्याला वारकरी बाबा त्याला फिरून पाहिलं तर सोल मुसळ बी खरंय कडे माझ्या हे सोलीनं बांधतंय आणि मुसळानं काय कितीतरी सांगतो महाराज आता रात्र जाईल पण माझ्याकडे वेळ कमी आहे दिले काही काम असं त्यानं दाबने घेतले टचकन डोळ्यात घातले आणि गुबळ बाहेर काढले ती स्त्री थरथर कापत होती महाराज काय केलं माझ्या घरात तुम्हाला तू चिंता करू नको मी माझं पाप संपवलं मला या डोळ्यानं पाप केलं ना डोळे संपवले मला तिथून 6 महिने उद्यान करत गेलं महाराज जंगलात गेलं आता ठिकाणी गेलं एकांतात गेलं महाराज प्राणी नाही पक्षी नाही पाणी नाही वारा नाही एवढा एकांत भयान शांतता अशा जंगलात गेलं आणि चालत चालत पुढे भजन करत जावं लागलं महाराज पुढे दरी लागली इतकी खोल दरी होती शास्त्रकार सांगतात त्या दरीत पडलं की हाडाचं पीठ होईल इतकी रोज खोल दरी आणि अशा दरीच्या किनाऱ्यावर होती 10-5 पावलावरती दरी आली होती ती आपल्या भजन करत करत बिलवांग जावं लागलं देवाला चिंता पडली हे जर आतमध्ये पडून गेलं तर लोक मध्ये भजन करता करता गेलं देव काय करू लागला देवाला काय करावं कळलं महाराज 10 पावलावरती जरी 8 पावलावरती आली होती देवाला चिंता लागली 8 पावलावरती जरी 6 पावलावरती आली आता देवाला वाटत काय करावं 8 पावलावरती जरी 6 पावलावरती 6 ची 4 देवाला आता धीर धरत नव्हता महाराज देवानं तिथून महाराज एका गुराख्याचं रूप घेतलं आणि जागेवर आवाज दिला महात्मा जी रुक जाइए आगे खाइए गिर जाओगे मर जाओगे रुक जाओ आंध्र म्हणलं 6 महिने झाले जंगलात चाललो प्राण्याचा देखील पक्ष्याचा देखील आवाज आला नाही आणि एकदम दरी आली की माणूस कसा आलं हे माणूस नाही हा जगाचा भाग आहे आंध्र बोलत नाही पुढे चलत राहिले 6 पावलावरती तरी 4 पावलावरती 4 ची आता 2 पावलावरती 2 ची आता 1 पुन्हा देवाने आवाज दिला महात्मा जी अंधे हो बहरे भी हो क्या सुनते नहीं आगे खाइए गिर जाओगे मर जाओगे रुक जाओ तुम्ही थांबला देव आले महाराज आता 2 पावलावरती जरी एका पावलावर आली आणि एका पावलावरती जरी आता मला पडणार देवाने गच दिशा हात धरला मागे वळलं देवाने हात धरला की आंधळ्यानं देवाचा धरला आंधळेले विचार असतात बाबा आंधळ्याचा कवा हात धरून पाहतो तुम्ही आंधळ तुमचा धरीते त्याला माहिती याचा भरोसा नाही कवा सोडी आपल्या भरोसा बसत ना ते आपला धरीते महाराज देवाचा येणं धरला देव म्हणजे सोड ते मला सोडणार नाही हे हात धरण्याकरता सगळं आता पिता केला मला बिलवा मंगला सोड हात नहीं छोडूंगा प्रभु अब जाना मुझे छोड़ नहीं छोडूंगा प्रभु देव मुझे कहा नहीं छोड़णार त्याला सांगितलं प्रभु ये हाथ पकड़ने के लिए 12 साल का संसार छोड़ के आया हूँ प्रभु ये हाथ पकड़ने के लिए 12 साल मुझसे नाम दिया है प्रभु ये हाथ पकड़ने के लिए बिना आंखों के 6 साल से भजन करता हूँ प्रभु आप जाके हाथ आए हो कैसे छोड़ूंगा देवाने बळजबरी हाथ छोड़ोगा ना तो बिलवा ने बोला प्रभु हाथ छोड़कर जाता हो दुर्बल जानत मोहे प्रभु हाथ छोड़कर जात हो दुर्बल जानत मोहे मेरे दिल से जाकर देख तो मर्द कहा हो तुझे अरे माझ्या हृदयातून जाऊन बघ तुला मर्द म्हणून म्हटले काय इतकं हृदयात साठवलं देवाला सांगितलं माग काय मागायचं काय नाही देवा एका क्षणासाठी डोळे द्या कशासाठी 1 क्षणभर तुम्हाला पाहायचंय क्षणासाठी डोळे दिले ना तर महाराज डोळे उघडणं आणि देवाला येणं पाहणं आणि गपकन जीव सोडून देणं तुकोबारा म्हणतात याला म्हणतात साठ विला हरी जेही हृदय मंदिरी पाहणं साठवणं जीव सोडणं याला साठवणं म्हणतात आणि असा ज्यानं साठवला त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार ज्यानं असा साठवला ना त्याची
सुखती महाराज हनुमंतरायांनी हृदयात साठवला. आज हनुमंतराय इतकं बसले हनुमंतराय आपल्याला कळत नाही. मोराजी बापूच्या कथेमध्ये आजही हनुमंतरासाठी असं एक आसन असतं. एक शेठजी म्हणजे नाही ते हनुमंतराय कसं येतील कमी वाच ते मला मी बघतो इथं येतात कथा सुरू झाल्या ते शेठजी तिथं गेलं आणि त्या आसनाला हात लावला की 10 फूट लांब पडलं. परत गेलं हात लावला की 10 फूट लांब पडलं. त्याला वाटलं ब्रह्मन आहे. तिसऱ्या गेला की बापूजी म्हणजे आप उड जाओगे 3 बार फेका आहे आप उड जाओगे आता जाऊ नका. आजही कोणी हनुमंतराय आहेत महाराज. एवढी महाराज अमरत्व प्राप्त होतं. नवीन नवीन मुक्त होतं महाराज. प्रारब्धात काही पुरत नाही आणि असा ज्याला उद्या खाली साठवला त्याला मागची पुढची चिंता उरत नाही. आपण पुन्हा काही चिंता उरत नाही भय उरत नाही महाराज. आणि एकदा का त्याच्यावरती सर्व सोपवलं की तुका म्हणे भार घातलिया वरी आणि होईल काय वारी नारायण ना चिंता उरते ना महाराज दुःख उरत. महाराज आता 10:30 इससे तो आगे भजन ही है साथी हरि के भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे शेतकऱ्याचे बघा महाराज पूर्वीच्या काळात पेरणी लागायची आणि पेरणी कोणते विचार लागत लेकरू तुझं कुठे कधी पाजलं होतं कधी पाजणार त्यावेळेस होता काय म्हणते ते हो बाळताना